वरतीला हवा सुटली त्यामुळे चढाय पण कापतोय तो वरती जाम. मित्रांनो ही लास्ट शिडी फायनल शिडी आहे. या टेकडीवरती कळसुबाई देवीचं मंदिर आहे. मस्त आपण गरमागरम चहा पितोय. हो आणि मस्त चहा पितोय. मस्त बरं वाटतं एकदम. कपाला पण हात लावला असं गरम तर खूप बरं वाटतं कारण का हात पूर्ण गारटलेत आणि मस्त खाली असं वातावरण आहे. तर मित्रांनो रात्रीचे 3:30 वाजले तर आम्ही आता ट्रेक चढायला सुरुवात करतोय. इकडे बघा आम्ही 3 जण आलेलो. बाकीचे 2 पोरं जे आहेत आपल्याला जॉईन झाले जे आपल्या कसारा स्टेशनमध्ये भेटलेली. तर त्यांच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर बोलत चला सोबत आमच्यासोबत. त्यांना पण रस्ता माहिती नव्हता तर आम्ही निघालो. इकडे बघा पूर्ण अशी लोकांची शेतीपाती आहे तिकडे आणि बांधावरून चाललो आपण. इकडे बघा खाली शेती वगैरे आहेत आणि तिकडे बारी गाव आहे. सकाळी आपण 5-6 वाजतावरती पोचू आपण. तर असा काही असेल ट्रेक. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा. मी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटेल कसं काय ट्रेकची वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, मी युवराज. मित्रांनो आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील इथं सगळ्यात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखरावर चाललो आपण. तर हा माझा सेकंड एक्सपिरियन्स आहे. दुसरा टाईम आहे माझा इकडे कळसुबाईचा. तर मी आता उन्हाळ्यामध्ये आलेलो आता पावसामध्ये आलो आहे आणि पावसामध्ये मित्रांनो कोणच नाही इथे कळसुबाईवरती. तर आपले काही 2-3 मित्र आहेत ते आपण घेऊन आलो आहे. ऑफिसमधलेच मित्र आहेत ते पण. तर बघूया पावसामधला कसा एक्सपिरियन्स असेल ते. किंवा आता पूर्ण काढोक आहे आणि आता 3 वाजलेत आणि आता आपण बारीगावातून पुढे वरती म्हणजे जो मेन पायथ्याशी जो देऊळ लागतो कळसुबाई तिथे पोहोचलो आपण. आणि पाठी कामाने पण आहे कळसुबाईची इथली. इकडे बघा इकडे एक मंदिर लागतं पायथ्याशी कुलस्वामी आणि कळसुबाई. तर ज्या लोकांना इकडे वरती जाणं शक्य होत नाही शिखरावरती म्हणजे वरती कळसुबाईला चढायला तर ते लोक इथून पाया पडून जाऊ शकतात. तर आपण हे खालचंही आहे मंदिर आहे. आता आपण इकडून चालतो आहे की इथे ना मेन कमानी लागते कळसुबाईची इथे चढायची. इथे दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर. तर मित्रांनो आता मी पोचलो आहे कळसुबाईच्या मेन कमानीजवळ. इथं पाहिलं माता कळसुबाई निवासानी देवस्थान. इथून मेन मित्रांनो एंट्री चालू होती. भरपूर लोक इथे फोटो वगैरे काढतात. तर आम्ही फोटो काढतो आहे आणि आम्ही इथून पुढे चढायला चालू करू आम्ही वरती मग. आणि इथं बघा पाटिया मंदिर पण आहे जो की मेन हा पहिला पायथ्याशी मंदिर लागतो कळसुबाईचा. तर इथून आपण वरती ट्रेक चालू करतो आहे. काळू असल्यामुळे काही दिसत नाही आहे पण जसा उजेड होईल ना सकाळी 5 वाजतील ना 5:30 असेल ना त्या प्रॉपर तुम्हाला दिसेल इकडचे नजारे वगैरे किंवा छोटे मोठे झरे वगैरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ता आम्ही पोचलो आहे कळसुबाईच्या फळशा मध्यभागी आणि इकडे खाली बघ खाली जो लाईट भेटत ना तिकडे बारीक विलेज आहे म्हणजे गाव आहे तिकडे. इथं आपण असं वरती चढलो आहे आणि प्रॉपर असं भेटत नव्हतं आपल्याला पण असे स्वतः पण आलो आहे पायवाटा वगैरे. इकडे खूप अशा हवा सुटले वगैरे त्यामुळे इकडे आहे ना आत्ताच इथं अशी थंडी लागते. वरती खूप थंडी लागते मित्रांनो कारण की माझा सेकंड हा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मला माहिती आहे इकडचं. इथं मी आलेलो मी हिवाळ्यामध्ये. इकडे बघा आमच्याकडे मॅगीचं चाललं आहे बेत कारण की वरती ना आम्ही ट्रेक चालू केल्यानंतर आहे ना हवा खूप सुटलं त्यामुळे आम्ही इथं खालीच थोडंसं मॅगीचा प्लॅन चालला आहे आमचा. आणि भूक पण लागली आम्हाला. तिकडे बघा इकडे असं मॅगीचा जुगाड चालला आहे आमचा. ऑलमोस्ट मॅगी बनत चाललेली आहे. इकडे बघा बरोबर 5 ठोक्याला कोंबडी वाढा सुरू झाली. इकडे जाते ना वरती तिकडे मध्ये मध्ये असे दुकानं वगैरे आहेत तिथे लोक राहतात वगैरे. असं वरती पूर्ण एकदम चढणच आहे आणि असं पूर्ण खाली पूर्ण उतारच आहे. त्यामुळे आत्ता आजूबाजूला काय दिसायचंच नाही आपण किती वरती आलो वगैरे ते. त्यामुळे थोडा उजेड झाला ना. आता 5 वाजलेत 5:30-6 पर्यंत झालं ना उजेड तुम्हाला समजेल आपण किती वरती आलो आहे ते.
आम्हाला माहीत समजत नाही अजून किती वेळ चालू कारण की पूर्ण ना दोन्ही बाजूला पूर्ण असं घट्ट जंगल आहे. इकडे पण जंगल असंच आहे, फक्त अशी वाट दिली आणि जी लोक येऊन जाऊन ती पूर्ण मळगावली वाट, तर त्या वाटेने चाललो आपण. आणि पूर्ण असा उंच चढणच आहे, त्यामुळे दम लागतो चढताना. तर पहिला गडी काय आमचा झाला आहे, खूप दमा झाला आहे आणि खूप असा पूर्ण चढण पूर्ण स्लिपरी आहे. काय बोलतोय? बॅग मोड आहे. साहित्य बघ ना बरोबर. चेष्टा आहे. इकडे तर पूर्ण आपल्या इथे आहे ना, या लेफ्ट साईडला पूर्ण रेलिंग लागली आणि आता प्रॉपर इकडे शिड्या वगैरे आहेत. पूर्ण एकदम असं पूर्ण उंच आहे. चला इकडून मी खालून आलो. हे बघा आता इथं कोणच नाहीत. आम्हाला खाली दिसले जे काही ट्रेकर लोक आलेत ना, त्यांनी खाली टेंट लावलं राहिलेत. ते मला वाटतं थोडंसं उजेड झाल्यानंतर चालू करतील ट्रेक, पण आम्ही रात्रीच. चलो. तर मित्रांनो आता मी पोहोचलो आहे पहिल्या शिडीजवळ आणि आपण खूप चढल्यानंतर मध्यभागी आलो आता आणि इथं आपल्याला पहिली शिडी लागली. तर ही पहिली शिडी आहे वर चढायला. चला, दोन साईडला चढायला आहे. हे बघा अशी पूर्ण उंच आहे, अशा शिड्या आहेत वरती. तर हा कसा येईल डॉग? तू जरी नाही आला तरी काय प्रॉब्लेम नाही. अरे आला हा डेंजर. डॉगी पण चालल्यावरती, पण तुझ्या आणि या डॉगीच्या बरोबर लेफ्ट साईडला लागले डाग. सेम मॅच दिसतो इथं. तर मित्रांनो पहिली शिडी लागली आपल्याला. आपण असं पूर्ण खाली खालो आलो. तर मित्रांनो आपण आहे ना ही पहिली शिडी पार केली. आपण इथून आलो वरती, असं वर चाललो आपण आणि खाली पण आम्हाला दिसतं टॉर्च वगैरे पेटवतात पोरांचे वगैरे. आणि पुढे थंडगार हवा सुटले. हे बघा किती उंच आहे. ती आपली पोर चढली झाडाजवळ. तो झाड आहे ना वरती, त्या झाडाजवळ एंड आहे शिडीचा, पूर्ण टोक. इथून पण सुरुवात आहे. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे बघा अशी पूर्ण शिडी आहे पूर्ण वर पर्यंत. अशा प्रकारे आम्ही आहे ना तिसरीच शिडी चढली पूर्ण, कारण की ही तिसरी शिडी ना खूप उंच आहे आणि सगळ्यात उंच ही शिडी आहे. अजून वरती शिडी लागेल, मेन शिडी अजून. अशा भरपूर शिड्या अजून वरती आहेत. आणि आता पूर्ण पाठीमागे ना पूर्ण असा उजेड होतो आहे. तर इकडचे पूर्ण दिसत आहेत आपल्याला डोंगररांगा वगैरे. हे बघा थोडंफार दिसत आहेत, धुके पण दिसत आहेत. हे बघा अशा वरती हे आहेत ना मोठे मोठे हे काळे ढग आहेत पावसाचे. हे बघा इकडे आपली पोरं आहेत आपली दमली. चला, तर या झाडाजवळची शिडी जी आहे मित्रांनो ही खूप थोडी रिस्की शिडी आहे, म्हणजे खूप उंच शिडी आहे ही. बाकी आलो आहे आणि पूर्ण असं उंच आहे. हा महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट बोलला जातो ह्याला, हा कळसुबाई शिखराला, कारण की खूप उंच आहे. आणि आपण भूगोलामध्ये शिकलो वगैरे महाराष्ट्राचा उंच शिखर म्हणून कळसुबाईचं ही आहे पहिलं नाव. आपण तिथंच आलो आज आणि बाकी पोरं गेले आपल्याकडे बघावरती. ह्या आपल्या डॉगी भाईने खूप साथ दिली आपल्याला, कारण की रस्ता बिस्ता दाखवला प्रॉपर आणि स्टोरपर्यंत आला आहे. शिड्या पण चढला. खूप चांगला डॉग आहे, मस्त हट्टी कट्टी. चला या वरती पोचल्यानंतर आपल्याला ना मित्रांनो कळसुबाई देवीचं मंदिर असेल ते बघा भेटेल आपल्याला. आणि पहिली गोष्ट देवाचे खूप उपकार आहेत, कारण की पाऊस भेटलाच नाही आम्हाला. पाऊस पडला असा ना तर पूर्ण असा उतार आहे उंच, त्यामुळे एवढे पाणी खाली आला असं स्पीडनी. त्यामुळे एक आपल्याला लकी डे आपला. आणि थँक्स फॉर गॉड, कारण की पाऊस भेटला नाही आपल्याला. वरती हवा खूप सुटले. अजून आपल्याला हा डोंगर जायचं पार करून. तर आता आपण वरती आलो आहे ना, तर पूर्ण धुक्यांच्यामध्ये पण हरवलं आता. आणि पूर्ण वरती पण दिसतच नाही आपल्याला काय, धुके पूर्ण आहेत पूर्ण. त्यामुळे असं पूर्ण हा डोंगर पूर्ण झाकला गेला धुक्यामध्ये. तर मित्रांनो ऑलमोस्ट पोचलो आहे आपण जवळपास. इकडे बघा इकडे आहेत ना संडे सॅटर्डे आहेत ना, इकडे स्टॉल असतात ना, चहा नाश्ता सगळ्या गोष्टी भेटतात. बंद आहेत. इकडे बघा गुरं आहेत, इथे गाई आहे आणि 2 वासरं आहेत. हवा खूप बेकार सुटले. आणि इथं गेल्या टायमाला आलेलो ना, इथं आम्ही कांदेपोहे खाल्लेले आम्ही. आपण इकडून आलो या इथून रस्त्यामधून आणि आपण असं वरती चाललो आहे बघा. इकडे पोरं पण चालले वरती आणि इकडे अशा मध्ये मध्ये पायऱ्या वगैरे आहेत आणि मध्ये शिड्या आहेत. तर मित्रांनो हा जो ट्रेक आहे ना कळसुबाई, तो सगळ्यात हायस्ट ट्रेक आहे आणि
खूप सारे ट्रकेस वगैरे येतात पावसामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वगैरे. तर प्रत्येक ऋतूमध्ये कळसुबाईचा इथला सुखद वातावरण आहे किंवा इकडचे नजारे खूप भारी आहेत. तर मित्रांनो आता मी ऑलमोस्ट पोहोचलो आहे. हे बघा इकडं थोडीशी रेलिंग आहे ना, तिशी वरती जरा टोकावर जाते आणि टोकावर गेल्यानंतर एक मेन शिडी लागते. ती शिडी पोहोचल्यानंतर वरती देऊळ लागतो. धुक्यामुळे तुम्हाला दिसत नाही प्रॉपर काय नीट वगैरे व्यवस्थित. तर पूर्ण धुके इकडे आहेत कारण की इकडं समोर आहेत ना, आपण जे येतो ना हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये वगैरे, तर प्रॉपर इथं मस्त सनराईज दिसतो इथून. आणि आत्ता धुक्यामुळे ना पुढचं काय दिसतच नाही आहेत. म्हणजे मध्ये एकदा वारा सोडत आला ना तर पूर्ण धुके उडतात आणि वातावरण क्लिअर होतो. दाखवतो जर धुके गेले ना तर तुम्हाला समोरचा हा नजारा दिसेल तुम्हाला. तर इकडं मग इथून खालून आलो. वरतीला हवा सुटली त्यामुळे चढाय पण कापतोय तो वरती जाम डेंजर. मित्रांनो ही लास्ट शिडी फायनल शिडी आहे. ह्या टेकडीवरती कळसुबाई देवीचं मंदिर आहे. हे बघा आता पोरं पण चढायला चालू केले पोराने पण. चला नीट चला. आपण पोहोचलोय कळसुबाई देवीच्या मेन शिडीवरती पोहोचलोय. इथून आपल्याला टेकडीवर जायचं आहे. टेकडीवरती कळसुबाईचं मंदिर आहे. खालून पूर्ण धुक्याची पूर्ण हवा सुटली. पोचलो आहे आम्ही कळसुबाईच्या गाभाऱ्यामध्ये. इकडे कळसुबाईचं हे स्थान आहे आणि बाहेर खूप अशी थंडी लागते त्यामुळे मी आतमध्ये बसलो. इकडे बघा ते दादा पण आधी आले आमच्या आधी ते पण थांबलेत. जाम थंडी आहे ना. हो जाम थंडी एका थंडी आहे तिकडे. आपण थोडंसं बाहेर पडूया बघ. आपण पडती आपल्याला जावं लागूया. आपण बाहेर तर खूप असं आपण धुके लागलं आहे त्यामुळे काही दिसत नाही आजूबाजूचा परिसर. पण इथं आतमध्ये बरं वाटतं. पण याच्यामध्ये पाणी जमलं आहे ना एवढं थंड आहे ना असं वाटतं की फ्रीजरमधलं पाणी वाटतं आहे जाम. आणि पायांची अवस्था अशी झाली ना बेकार असे पाण्यामुळे. तर ज्यांना कोणाला शक्य होत नाही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि दर्शन घ्या. मोजून फक्त 5-6 लोक फक्त बसतील तेवढी जागा आहे आणि जास्त हाईट का उंच नाही आहे. त्यामुळे आपण आता बाहेर पडले आणि आपण आता पडते प्रवासाला, कारण की पुढून आहे ना आपल्याला सनराईज दिसणार नाही. त्यामुळे आपण आता पडते प्रवासाला लागूया आणि खाली उतरूया. तर असं हे वरती मंदिर आहे कळसुबाईचं. तर कसा एक्सपिरियन्स आहे पहिला इकडचा? हो एक नंबर आहे. मजा आली ना? हो पहिलाच वेळ होती का इकडची? हो पहिलाच. ओके. कुठून आला तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. किती जण टोटल? एक दोन 7 जण. सगळे आहेत. जास्त लोक नाहीत फक्त हे लोक आपलाच ग्रुप होता. हो. तर मजा आली ना. खूप थंडी आहे इकडे. पण हे यांना काय बघायला तुम्ही सनराईज बघायला भेटला का तुम्हाला? सनराईज तर भेटलं नाही पण खूप जिरली आहे. जाम चढून आहे ना. किती वाजता? 7 वाजता का? इकडे बाबा आहेत ते रोज इकडे कळसुबाईच्या देवीचं पूजा करतात. मग तुम्ही खालून पण चढून वरती येता रोज? बापरे. मग तुमचं गाव कुठलं? बारी गाव तुमचं? ओके ओके. हे बघा बाबा आहेत ना ते रोज 7 वाजता वरती येतात आणि पूजा करतात. शेवट
आणि एवढी हवा सुटलं मित्रांनो जाम पूर्ण असं पूर्ण नाक सगळं गच्च झालंय आणि पूर्ण असं पूर्ण हे बघा आता पूर्ण उभं आलाय बघा. आता सूर्य कुठंतरी दिसतोय. एवढं बरं वाटलं लागलं ना जाम. खरं सांगतो एकदम खूप बरं वाटलं लागलं आणि वातावरण वगैरे पूर्ण क्लिअर झालं वातावरण इकडचं. हा खूप बरं वाटलं. वरती एवढं धुका होतं ना मित्रांनो काय दिसत पण होता आणि स्टुडिओवर पण दिसत नव्हतं काय. तर मित्रांनो आत्ता आम्ही उतरा चालू केलेलं आहे आणि वरती खूप धुका होता त्यामुळे प्रॉपर शूटिंग जमलं नाही करायला. तर बघा आम्ही सगळ्यांनी आता रेनकोट चढवलं आहे कारण की पाऊस पडतो रिमझिम त्यामुळे कपडे भिजले. हे बघा खालून काही लोक पण येतात वरती चाललेत. तर आता आपण चाललो सीधा खाली कळसुबाई पायथ्याशी जाऊया आणि चढायला खूप टाईम लागतो पण उतराया पटापट जातो आपण त्यामुळे पटकन खाली आलो आणि ऑलमोस्ट म्हणजे आलो आहे भरपूर. तर बघूया आता अजून आपल्याला शिडी लागली नाही पण बघूया आता उतरताना कसं होतं ते. आणि पायामध्ये पूर्ण असं गोडे आलेत. हे बघा असं थोडंसं हात टेकून उतरावं लागतंय खूप कष्ट आहेत आणि अशा मोठ्या दगडी आहेत ना पाय स्लिप होतात पावसामुळे. मजा आली ना वरती आणि जसं आपल्या बघायला भेटलं नाही पण ना जसं पाहिजे होतं तसं. काय झालं पाऊस धुके आले धुके हेच महत्वाचा विषय. बरोबर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आपलं रेकॉर्ड लागलं. महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट आम्ही चढलाय. बरोबर. तर डोंगरामधून असे झरे वगैरे वाहतात छान असे पावसाचे मस्त छोटे छोटे वॉटरफॉल वगैरे आहेत बघा. तिथे पण एक मोठा वॉटरफॉल आहे आणि असा पूर्ण कळसुबाईच्या शिखरावरचा आजचा हा वातावरण आहे. आता सकाळची वेळ आहे बरोबर 9 वाजलेत. तर मित्रांनो आता असे ट्रेकर्स लोक वगैरे आहेत ना चढत आहेत वरती तर आम्ही उतरतो आहे. अरे आम्ही रात्री आलेलो. मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स होता. फक्त एवढंच की पाऊस जास्त असल्यामुळे आपण जास्त वेळ थांबवू शकलो नाही कारण की पाऊस खूप होता त्यामुळे प्रॉपर शूट काय जमलं नाही आणि हवा खूप होती त्यामुळे हवेमुळे ना आपण जे काय बोलतो समजत नव्हतं त्यामुळे बोललो की फक्त शूट घेतलं आहे. आप कभी आए हो? सुबह आए आप? कहाँ से आए? मलकापूर. अच्छा अच्छा. आप कहाँ से हो? मुंबई मुंबई. पनवेल. ब्लॉगर हो क्या? पनवेल हाँ. ब्लॉगर हो. क्या नाव है? ब्लॉग विथ युवराज. ब्लॉग विथ युवराज. हे डॉगेश यांचा होता लास्टपर्यंत त्याला मानलं पाहिजे कारण की तो त्याला फक्त आम्ही जाताना एक बिस्किट दिलेला मला वाटलं नाही ना पूर्ण आला वरती ना खतरनाक ना आणि शिडी पण चढला वरती तो सगळ्या शिड्या चढला. इकडे दादांचे इथे हे आहेत सगळे आहेत चहा वगैरे कटिंग मॅगी भेटतं दादा ना दादा मॅगी भेटते ना. कशी मॅगी? चहा कांदा भजी पोहे. कशी मॅगी कशी भेटते? 60 रुपये प्लेट. 60 रुपये प्लेट. ओके दादांकडे इकडे सगळे भेटतात कधी आलात तिकडे या. मस्त आपण गरमागरम चहा पितोय हो आणि मस्त चहा पितोय मस्त बरं वाटतं एकदम. कपाला पण हात लावला असं गरम तर खूप बरं वाटतं कारण की हात पूर्ण गारटलेत आणि मस्त खाली असं वातावरण आहे त्यामुळे नजारा भारी आहे आणि चहा प्यायची मजा खूपच भारी. तर आता मी चहा पिऊन मी खाली उतरू आम्ही जास्त टाईम लागणार नाही अर्धा तासामध्ये पोहोचतो आपण खाली. या चहा प्यायला. तो झाड आहे ना तिथून पूर्ण शिडी चालू होते आणि सगळ्यात ही तिसरी शिडी आहे खालून थोडीशी हीच मोठी शिडी आहे त्यामुळे उतरतो तिकडे खाली चाललो आहे. यात दगडांच्या मधून आहे ना पाणी येतं बघा असं पूर्ण ही आहे झिरपी लागले पाणी आहे ना पायऱ्यामधून खाली जातं बघा कसा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत ना रात्री तुम्हाला दाखवा भेटलं ना त्यामुळे दाखवतोय कारण की रात्री खूप असा पूर्ण काळोख होता अंधार होता आणि प्रॉपर जमत पण होतं धुक्यामुळे काय दिसत नव्हतं आजूबाजूला परिसर पूर्ण आता दाखवतोय. हे बघा असं पूर्ण पाणी आहे मस्त वाटतंय आणि समोर असं दिसणारे डोंगर रांगा पूर्ण शेजारीच्या खूप भारी आहेत.
उतरतोय ना तर ऑलमोस्ट बघा जवळ दिसतात आपल्या इथून खालची घरं वगैरे दुकानं वगैरे. आता आपल्याला एक शिडी लागली मेन मोठी शिडी, अजून खाली 2 शिड्या आहेत. मग त्या उतरल्यानंतर थोडासा उतार आहे, मग आपण पोचलो खाली गावामध्ये. तिथे आपली गाडी लागलेली आहे, ती गाडीने आपण जाऊ कसाऱ्याला. कसाऱ्यावरून मग आपण ट्रेनने जाऊ आपण कुर्ल्याला जाऊ, कुर्ल्यावरून पनवेलला. असं वाया प्रवास आहे. ह्या 2 भागाच्या मध्ये पाय गेला ना डायरेक्ट लागेल आपल्याला इथे गुडघ्याला वगैरे, त्यामुळे बरोबर असा हा पाय मध्ये टाकतो आपण. हे बघा या इकडे बघ कुठं पूर्ण वरती चढलाय आणि वरून बघतोय माणसाना. चल गुन्हे एकदम खतरनाक. असा कुत्रा पाहिजे खट्टी खट्टी, रोज चढून त्याची पूर्ण फिटनेस कशी झाली. चल जाऊ दोघेच बाय. बघा इथे वरून पूर्ण आम्ही आलो आणि ते खरंच ना खालीच आहे ना, इथं स्टॉल वगैरे आहे. इथं मी गॅस होते मॅगी बनवतोय उरलेली थोडीशी. तर इथं दादांकडे आहेत नाही का बकरे कोंबड्याचे फायटर कोंबडे आहेत मोठे मोठे. हात बघा एवढा आहे बघा मोठा, असला जाड आहे. कोंबडे आहेत आणि इथं बघा असं काळा कलर पूर्ण ही बोकड. शिंगे बघा धारदार आहेत, मारायला येते. वरती बघ मस्त आहे. कोण हा? हा इकडे बघा, इकडे काके आहेत ना भाकरी बनवतात. इकडे ते स्टॉल आहे त्यांचा. रात्री मस्त झालेली मॅगी. आता ही तर मॅगी एकदम क्लास होणार, ही लास्ट मॅगी, त्यामुळे मी एकदम मन लावून करणार मॅगी. पाणी होतं ते थोडं पाणी वाटणार त्यामध्ये. मस्त आमची मॅगी बनते बघा. इकडे थोडाफार कडाला की मस्त मॅगी शिजेल. कांदा मसाला गोष्टी मस्त बघ गेल्यात मध्ये. सौरभ भाऊने बनवली मॅगी. नाही जीवराज भाऊनेच बनवली. थोडंसं झालंय, दोघांचा हात लागलाय. आणि रात्री मस्त झालेली मॅगी नाही ती, एक नंबर झाली खतरनाक. आणि मस्त आता ही बघूया मॅगी कशी होते ती. पटकन ह्या गॅसमुळे ना सगळ्या गोष्टी इझी होतात. नाही पटकन कुठे पण बनवला गॅस पाहिजे ट्रॅकिंगसाठी. सारखा घेऊन जायचं. हां कामाची वस्तू आहे हे बघा. कितीपर्यंत भेटतो हा? भेटतो 550पर्यंत भेटतो ऑल सेटअप पूर्ण. हे ज्या गोष्टी आहेत ना गॅसचा बाटला तुम्हाला हार्डवेअरमध्ये भेटेल. आणि हा जो बर्नर आहे ना तुम्हाला ऑनलाईन मागवावा लागेल. तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक पाठवतो, तिथून तुम्ही हा मागवू शकता. हे बघा आपण लावतो ना गावी तशी इकडे भात लावलेत. हे बघा असे काळ्या काळ्याने पूर्ण. इकडे नांगर पण आहे असं नाही. तिथे बघा आवण आहेत, ह्याला आवणं बोलतात आमच्याकडे. हे काढून आपण असे लावतो काळ्या काळ्याने. तर मस्त इकडे बघायला मिळालं. रात्री मी बघितलेलं जाताना, पण सकाळी मस्त वाटते बघायला. तर दाखवतो तुम्हाला मी. आणि इकडे बघा पूर्ण वरती हे पूर्ण कडसूबाई आहे शिखर पूर्ण वरती. हा तर पूर्ण कातळ दिसतो. ह्याच्यावरती 2-3 डोंगर आहेत, त्या पूर्ण वरती पूर्ण हा दिसतो तो मंदिर. असा खूप उंच आहे. आणि मग पूर्ण आजूबाजूला पूर्ण असे मोठे मोठे वॉटरफॉल दिसतात. आणि एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे. फक्त एवढंच की चढण खूप आहे आणि थोडंसं पावसामध्ये रिस्की पण आहे, त्यामुळे प्रॉपर शूज वगैरे घालून येत जा तुम्ही. तर मित्रांनो आम्हाला हा ट्रेक चढायला 3 तास लागले, कारण की आम्ही खूप आरामात गेलो. आणि घाई नव्हती आम्हाला. ॲक्च्युली मी रात्री ट्रेक चालू केला ना, त्यामुळे आम्हाला घाई नव्हती. आणि आम्ही आरामात ट्रेक चालू केलेला. आणि 3ला चालू केला, 6ला पोचलो आम्ही. आणि 6ला पोचल्यानंतर आम्ही 2 तास थांबलो. 8ला मी रिटर्न फिरलो. 8ला रिटर्न फिरल्यानंतर मी खाली आलो. खाली नंतर पण मॅगी केली. मॅगी करून आम्हाला कॉल आला त्या गाडीवाल्या काकांचा की कुठे आहेत तुम्ही. म्हणून आम्ही खाली आता निघालो आहे. त्याच्या खाली वाट बघतात.
यामध्ये रिटर्न घ्यायला आले ते मग आम्ही आता रिटर्ननी कसाऱ्याला जाऊ, कसाऱ्यावरून मग कुर्ल्याला जाऊ किंवा मुंबईला कुठली जाणारी गाड्या पकडू सिरीजला वगैरे, त्या गाडीमागे उतरू तिथून पनवेलला जाऊ. तर असं काही हा होता ट्रॅव्हलिंगचा भाग होता. आणि रात्री का समजत नव्हतं दगडी वगैरे कसे काय वगैरे, फक्त बॅटरी टॉर्चवर चाललो आपण. आत्ता बघताय ना असले दृश्य आहेत ना इकडे, खेकाट्यावर वाटतात बघा इकडे. मित्र इथं ना आम्ही मॅगी केलेली रात्री बघा, इथे केलेली मॅगी इथे बरोबर ह्या, कारण की पाऊस होता त्यामुळे. आणि बघा असं आम्ही इथून आलेलो थोडंसं असं इथून खालून आलो आहे इकडून, असे भात लावतो वगैरे. आणि तिथे बघा ते खाली बारीक गाव आहे बघा, इथून आपण असं आलेलो आतमधून. तिकडे आपली गाडी लागली, आपण तिकडे चाललो आहे, ऑलमोस्ट पोचलो आपण आता इथे. तर मित्रांनो तुम्हाला जर कोणाला यायचं असेल ना तर प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन या, म्हणजे चालू आहे की मध्ये ना पाऊस असला जोरात तर हा कळसुबाई शिखर बंद असतो ट्रॅकिंगसाठी. त्यामुळे आता गेल्या संडेपासून ट्रेक चालू केलं, मध्ये बंद होता पावसामुळे, जास्त पाऊस पडला इकडे त्यामुळे. आणि कसं इथे लोकल ट्रॅव्हलसाठी वगैरे आहेत ना तुम्हाला कसाऱ्याला यायला लागेल. कुठली पण गाडी मुंबईवरून आहे ना तुम्हाला पकडून तुम्हाला कसाऱ्याला यायला लागेल. कसाऱ्यावरून तुम्हाला मग इथे बारीगावमध्ये यायला लागेल. हा बारीगाव मेन विलेज आहे, इथून हा कळसुबाई ट्रेक चालू होतो. मग तिथून तुम्हाला हा इथून ट्रेकला बरोबर 3 तास लागतात. जर बिगिनर कोण असेल तर त्याला तो टाईम लागतोच. तर अशा गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही हा ट्रेक करत असाल ना तर प्रॉपर शूज वगैरे घालून नये, आणि ते मध्ये स्लिपरी पार्ट खूप आहेत, स्लिपरी वगैरे. त्यामुळे प्रॉपर असं सेटअप नाही, कारण की जंगल आहे आजूबाजूला, त्यामुळे साप बीप ह्या गोष्टी असतातच. त्यामुळे तुम्ही प्रॉपर सेटअपने या. बाकी ट्रेक खूप छान आहे आणि महाराष्ट्रातला हायस्ट पीक म्हणजे सगळ्यात उंच शिखर आहे. त्यामुळे एकदा तरी लाईफमध्ये करा तुम्ही. तुम्हाला जर चान्स भेटला तुम्ही हा नक्कीच ट्रेक करा. तर मित्रांनो तुम्हाला आमचा कळसुबाईचा ट्रेक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू अशा काही व्हिडिओ मी, तोपर्यंत बाय 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 बाय. बाय बाय. चला.